नमस्कार. आज मी संकष्टीसाठी शाबू वडे बनवले आहेत. चला तर आपण शाबू वडे करूया. रात्री भिजत घातलेला शाबू आहे. आपण एका परातीत काढून घेऊया शाबू. रात्री भिजत घातल्यामुळे चांगला फुगला आहे शाबू. त्यानंतर कोथिंबीर 1 वाटी, मिरचीची पेस्ट आणि शेंगदाण्याचं कूट. आपण बटाटे घेतलेत, 7 ते 8 बटाटे घेतले होते मी. उकडून घेतलेले आहेत बटाटे. आता आपण हे मॅश करून घ्यायचं आहे. थोडं मोठं मॅश केलं तरी चालेल, कारण आपले शाबू वडे त्यासाठी कुरकुरीत होतात. आता आपण हे सर्व हाताने मिक्स करून घेऊया. छान असं आपण मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपण 7 ते 8 मिरचीची पेस्ट केली आहे. त्यात जिरं आणि मीठ घालून पेस्ट केलेली आहे. 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि 1 वाटी कोथिंबीर. आणि आपण वरून थोडं मीठ घालायचं, चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. व्यवस्थित असं एकसारखं आपण हे मळून घेऊया. त्यानंतर आपण असे छोटे छोटे गोळे घेऊन आपल्याला हवे तशा आकारमध्ये गोल आकाराचे वडे थापून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण थापून घेतलेले आहे. आता आपण दुसऱ्या प्रकारे सुद्धा आपण थापून घेऊ शकतो. आपण उडीद वडे जसे करतो त्याप्रमाणे ह्याप्रमाणे सुद्धा अशा प्रकारे सुद्धा वडे करू शकतो. हे आपले सर्व वडे तयार झाले. आता आपण तळून घेऊया. छान लालसर असा कलर आला की आपण तेलातून काढायचं आहे. आपले वडे तळून झालेले आहेत. हे आपले शाबू वडे तयार झाले. आपण हे शाबू वडे दह्यासोबत, खोबऱ्याच्या चटणीसोबत पण खूप छान लागते. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.